सगळ्यांना जय महाराष्ट्र। आज सगळ्यांसमोर बोलताना खूप आनंद होतोय। आमचे पॅनल प्रमुख वसंततात्या मोरे, सुनील अण्णा मांगडे, सुवर्णताई पायगुडे आणि अस्मिताताई रानमरे, आम्ही आत्ता प्रचार करता करता अंजलीनगरमधूनच इथं आलो आहे। आणि मला एक सांगायचं आहे, माझ्या हातून खूप मोठी चूक झाली होती। चूक म्हणजे राजकीय आत्महत्या ठरली असती माझी ती। 5-6 महिन्यापूर्वी मी एका पक्षामध्ये गेले होते। कुठून दुर्बुद्धी सुचली आणि मी तिथं गेले। मला बऱ्याच जणांनी, माझ्या मैत्रिणी वगैरे गेल्या, त्यांनी सांगितलं की तू इकडे ये म्हणून मी गेले। कधी मी पक्ष बदलला नव्हता। भरपूर खर्च करून घेण्यात आला माझ्याकडून। सांगितलं तिकीट देतो, आदल्या दिवशीपर्यंत सांगितलं तिकीट देतो आणि नंतर रात्री 1:30 वाजता तात्यांचा फोन आला। त्यांना कुठून तरी बाहेरून कळालं असेल की एबी फॉर्म मिळाला नाही आहे म्हणून। त्यानंतर 2:30 वाजता फोन आला की तुम्ही मुंबईला निघून या, तुम्हाला एबी फॉर्म देतो म्हणून। मला काय फरक पडत नाही तिकिटाचे बिकिटाचे। मी या सगळ्या लोकांसाठी काम करण्यासाठी मला उभं राहायचं असतं। मी नगरसेवक असताना सुद्धा दारावर कधी नगरसेविकेचा बोर्ड लावला नाही। एकदा वसंततात्या मोरे आमच्या घरी आले होते। ते म्हणले पहिला नगरसेवक बघितला असेल की तुम्ही दारावर नगरसेवकाचा बोर्ड लावला नाही। आम्हाला काय घेणं देणं नाही आहे ते बोर्डाशी आणि कशाशी। आम्हाला फक्त नागरिकांची कामं करून देण्यामध्ये इंटरेस्ट आहे। ह्याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल, करोना काळामध्ये सतत आम्ही रात्रंदिवस रस्त्यावर होतो। आपण कोविड सेंटर 3 मजली उभं केलं तर भारती विद्यापीठला, दत्तनगर गवळीवाड्याच्या तिथे स्लम एरिया बघून आपण प्राथमिक आरोग्य केंद्र, आत्ता तिथल्या नगरसेविका सांगतायत की आम्ही केलं। त्या प्राथमिक आरोग्य केंद्राला थोरवेंच्या आजीचं नाव आहे, रखमाबाई तुकाराम थोरवे। ते रखमाबाई तुकाराम थोरवे नाव द्यायच्या वेळेलाच मला कळालं की यांच्या आजीचं नाव आहे म्हणून। यांना लगेच कळालं की हे नाव त्या हॉस्पिटल त्यांनी बांधलं म्हणून। जे आमदार होते जगताप, त्यांनी मला स्वतः बोलून घेतलं, ताई तुम्ही हॉस्पिटल चालू केलं आहे तर तुम्ही उद्घाटनाला या म्हणून। तर सगळ्यांनी आपल्या भागाला वाचवण्यासाठी, आणि शेवटची संधी आहे, आत्ता 9 वर्षांनी इलेक्शन लागलेत, आता पुढच्या वर्षांनी 15 वर्षांनी लागतील अजून, तर काम करणाऱ्या लोकांना तुम्ही निवडून द्या। तुम्ही बघितलं असेल, आपण ते 800 मिमीची लाईन पलीकडच्या रोडवरून अलीकडे घेतली आणि ते पाणी आत्ता संतोषनगर, दत्तनगर, हनुमाननगर, शनीनगर, जांभूळवाडी आणि दोन्ही आंबेगाव, बुद्रुक, खुर्द सगळीकडे जातं आहे पाणी। स्वामीनारायण मंदिरात ते पाणी जातं लाईनचं। पण मी एकच बुस्टर पंप बसवला होता, त्याच्यावर तात्यांनी प्रक्रिया करून अजून बुस्टर पंप बसवून त्याची क्षमता वाढवून घेतली, त्यामुळे आपल्याला आत्ता जास्त पाणी मिळतं आहे। तर आम्हाला काम करण्याची संधी द्या सगळ्यांनी। सगळे उमेदवार, 3 नगरसेवक आहे या भागामधले आणि 1 सरपंच आहेत। आपल्या भागातले संपूर्ण सगळे रस्ते, केबल अंडरग्राऊंड, संतोषनगर असेल, दत्तनगर असेल, आता तर दत्तनगरमधले नगरसेवक पण येत नाही संतोषनगरला मतं मागायला। त्यांना लाज, एकदाही पाय ठेवलेलं नाही आहे त्यांनी त्या संतोषनगरमध्ये। आपल्याला सगळीकडून चांगला प्रतिसाद आहे आणि सगळ्यांनी आम्हाला पॅनलला साथ द्यावी, एवढंच बोलते। जय हिंद, जय महाराष्ट्र।